एक रस्ता जो केवळ दोन ठिकाणांना जोडत नाही तर हजारो नागरिकांचा रोजचा प्रवास, शेतकऱ्यांची वाहतूक आणि परिसराच्या विकासाशी जोडलेला असतो। त्यामुळे एखाद्या मार्गाचं काम हे रखडलं की त्याचा फटका हा फक्त वाहन चालकांना बसत नाही तर संपूर्ण परिसराच्या विकासावर त्याचा परिणाम होतो। विटा-नागज महामार्गाचं रखडलेलं कामही याच कारणांमुळे चर्चेत होतं। मात्र आता या मार्गाच्या उर्वरित कामाला अखेर गती मिळाली आहे। गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या या मार्गाच्या उर्वरित 10 किलोमीटर कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून त्यासाठी तब्बल 95 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। मात्र हा 95 कोटींचा निधी नेमका किती महत्त्वाचा आहे? उर्वरित 10 किलोमीटरचं काम पूर्ण झाल्यानंतर या परिसराचं चित्र कसं बदलू शकतं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निधी मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पश्चिम महाराष्ट्रातील दळणवळणाच्या दृष्टीने आणि महामार्गाच्या आराखड्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विटा-नागज राष्ट्रीय महामार्गाबाबत एक महत्त्वाची बातमी आहे। गेल्या अनेक वर्षांपासून कायदेशीर आणि तांत्रिक अडचणींमुळे रखडलेल्या या मार्गाच्या उर्वरित 10 किलोमीटरच्या कामाला अखेर केंद्र व राज्य प्रशासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे। या बहुप्रतीक्षित कामासाठी तब्बल 95 कोटी रुपयांच्या निधीला अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे। तसेच खासदार विशाल पाटील आणि आमदार सुहास बाबर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे या प्रयत्नांना अखेर यश आलं आहे। आता हा प्रकल्प नेमका काय आहे ते आपण समजून घेऊयात। तर विटा ते नागज हा रस्ता स्वतंत्र नसून तो गुहागर ते विजापूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 च्या 320 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे। हा महामार्ग कोकणातील गुहागर येथून सुरू होऊन पुढे चिपळूण, पाटण, कराड, कडेगाव, विटा, खानापूर, नागज, जत आणि पुढे कर्नाटकातील विजापूर पर्यंत जातो। या संपूर्ण महामार्गात विटा ते नागज या टप्प्याची एकूण लांबी ही सुमारे 46.96 किलोमीटर इतकी नमूद करण्यात आली आहे। या 46.96 किलोमीटर मार्गाच्या पार्श्वभूमीचा विचार केल्यास या मार्गाला सर्वप्रथम 2018 मध्ये मूळ तांत्रिक मान्यता मिळाली होती। त्यानंतर प्रशासनाने या रस्त्याच्या कामाला टप्प्याटप्प्याने सुरुवात केली। शिवाय यातील 36 किलोमीटर रस्त्याचे काम आधीच पूर्ण झाले आहे। तसेच हे काम 4 लेन अर्थात दुहेरी काँक्रीट रस्त्याच्या स्वरूपात अत्यंत दर्जेदार पद्धतीने करण्यात आलं असून त्यासाठी शासनाने सुमारे 350 कोटी रुपयांचा निधी खर्च केला होता। 36 किलोमीटरचा काँक्रीट रस्ता पूर्ण झाल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला होता। मात्र नागजच्या बाजूने उर्वरित 10 किलोमीटरचा रस्ता हा अपूर्ण राहिल्यामुळे संपूर्ण महामार्गाच्या वापरावर त्याचा गंभीर परिणाम होत होता। तसेच हा उर्वरित 10 किलोमीटरचा भाग का रखडला होता यामागचं कारण म्हणजे या मार्गात येणारे वनक्षेत्र नागज आणि रेवणगाव परिसरातील 3 महत्त्वाच्या घटकांमधील वनजमिनींचे संपादन करणे हे प्रशासनासमोरील सर्वात मोठे आव्हान होते। त्यामुळे वन विभागाच्या विविध परवानग्या, पर्यावरण मंत्रालयाचे नियम आणि जमिनीच्या मोबदल्याची प्रक्रिया यामुळे हे काम प्रदीर्घ काळ प्रलंबित राहिले। पण अखेर खासदार आणि आमदारांनी केंद्रीय पातळीवर सातत्याने बैठका घेऊन आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी थेट चर्चा करून हा वनजमिनींचा गुंताव सोडवून घेतला आहे। त्यानंतर वनजमिनींचा विषय मार्गी लागताच राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने निधीची तरतूद देखील केली आहे। आता या 95 कोटी रुपयांच्या नवीन निधीमधून नेमकी कोणते काम केले जाणार आहे ते आपण पाहूयात। तर मंजूर झालेल्या आराखड्यानुसार हा उर्वरित 10 किलोमीटरचा मार्ग 10 मीटर रुंदीचा दुहेरी म्हणजे 2 लेन महामार्ग असणार आहे। पूर्वीच्या 36 किलोमीटरच्या भागाचे काँक्रीट रस्त्यात रूपांतर झाले असले तरी या 10 किलोमीटरच्या घाटातील रस्त्याचे डांबरीकरण केले जाणार आहे। तसेच घाटातील कठीण वळणे, ओढे आणि मोऱ्यांच्या ठिकाणी नवीन पुलांचे बांधकामही या 95 कोटींच्या निधीमधून केले जाणार आहे, ज्यामुळे घाटातील प्रवास हा अधिक सुरक्षित आणि सुखकर होईल। त्याचबरोबर नागज हा या मार्गावरील केवळ एक सामान्य टप्पा नसून तो एक महत्त्वाचा जंक्शन आहे, कारण नागज येथे गुहागर ते विजापूर हा महामार्ग रत्नागिरी ते नागपूर या दुसऱ्या महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गाला थेट जोडतो। सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक असा रस्ता आहे जो कोकणाला थेट पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाशी जोडतो। यामुळे महाराष्ट्राच्या 2 अंतिम टोकांना जोडणारा एक अत्यंत सशक्त वाहतूक दुवा निर्माण होत आहे। स्थानिक पातळीवरील आर्थिक आणि सामाजिक समीकरणांचा विचार केला तर या रस्त्याचा सर्वात मोठा फायदा हा सांगली जिल्ह्यातील स्थानिक नागरिकांना, शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना
कामगारांना होणार आहे। रस्ता अपूर्ण असल्यामुळे वाहनांची गती मंदावत होती आणि चालकांना लांबच्या मार्गांचा अवलंब करावा लागत होता। यामुळे इंधनाचा अपव्यय देखील व्हायचा आणि प्रवासाचा वेग कमालीचा वाढायचा। आता हा 10 किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर विटा, खानापूर, कडेगाव आणि जत या भागातील स्थानिक दळणवळण अत्यंत जलद होणार आहे। पश्चिम महाराष्ट्र हा मुख्यत्वे कृषी आणि दुग्ध व्यवसायात आघाडीवर असणारा भाग आहे। येथील शेती, डाळिंब, द्राक्षे, ऊस आणि भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतात। म्हणूनच चांगल्या दर्जाच्या महामार्गांमुळे हा सर्व शेतमाल मुंबई, पुणे, नागपूर तसेच कर्नाटकातील मोठ्या बाजारपेठांमध्ये कमी वेळेत आणि सुरक्षितपणे पोहोचवता येईल। त्याचबरोबर वाहतुकीचा खर्च कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष नफा वाढण्यास मदत होईल। याशिवाय ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी मोठ्या शहरात नेणं किंवा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ये-जा करणं अत्यंत सुलभ होईल। व्यापार आणि उद्योगाच्या दृष्टीने पाहिल्यास कोकणातील बंदरे आणि पश्चिम महाराष्ट्रातील औद्योगिक वसाहती यांच्यात माल वाहतूक करण्यासाठी हा मार्ग अत्यंत सोयीचा ठरणार आहे। कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारी आणि महाराष्ट्रातून दक्षिण भारतात जाणारी अवजड माल वाहतूक या मार्गांमुळे सुलभतेने होऊ शकेल। यामुळे महामार्गाच्या दुतर्फा नवीन व्यवसाय, हॉटेल्स, सर्व्हिस सेंटर्स आणि स्थानिक रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होण्यास देखील नक्कीच मदत होईल। मात्र प्रशासकीय मान्यता आणि 95 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला म्हणजे लगेच उद्यापासून रस्ता तयार झाला असं नाही। निधी मिळणे हा प्रकल्पाचा केवळ पहिला टप्पा असतो। त्यानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रत्यक्ष कामाच्या निविदा प्रसिद्ध कराव्या लागतील। निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर योग्य कंत्राटदाराची निवड करून त्याला वर्क ऑर्डर दिली जाईल आणि मग प्रत्यक्ष जागेवर काम सुरू होईल। त्यामुळे कागदावरील ही मान्यता प्रत्यक्ष रस्त्यावर कधी उतरते याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे। इथे अजून एक महत्त्वाची पार्श्वभूमी लक्षात घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे 2026 मध्ये येवलेवाडी टोल नाक्यावर टोल वसुली अधिकृतपणे सुरू झाली होती। त्यावेळी कराड ते नागज दरम्यान अनेक ठिकाणी कामेही अपूर्ण असल्याचा मुद्दा स्थानिक वाहनधारकांनी आणि प्रवाशांनी व्यक्त केला होता। तसेच रस्ता पूर्ण नसताना टोल का द्यायचा असा सवाल देखील नागरिकांनी केला होता। त्यामुळे आता 95 कोटींचा निधी मिळाल्यानंतर प्रशासनाने कामाच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता वेळेच्या मर्यादेत आणि प्रवाशांच्या सुरक्षतेचा विचार करून काम पूर्ण करावे लागणार आहे। शेवटी सांगायचं तर विटा नागज महामार्गाचा उर्वरित 10 किलोमीटरचा टप्पा म्हणजे केवळ डांबर आणि पुलांचे बांधकाम नाहीये, तर तो पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचा एक प्रमुख महामार्ग आहे। कारण हा रस्ता पूर्ण झाल्यावर गुहागर ते विजापूर या संपूर्ण 320 किलोमीटरच्या महामार्गाची साखळी पूर्ण होईल। यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील दळणवळणाला एक नवी ऊर्जा आणि गती मिळणार आहे। आता प्रशासनाने तातडीने पुढील प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी हीच या भागातील नागरिकांची अपेक्षा आहे। 95 कोटींचा निधी मंजूर झाला, मात्र प्रश्न आहे तो प्रत्यक्ष कामाचा। हा 10 किलोमीटरचा टप्पा वेळेत पूर्ण होऊन प्रवाशांना दिलासा मिळणार का? तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राइब करायला विसरू नका।